नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स मधील बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा जो करिक्युलम आहे किंवा जो आपला सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे. जसं की आपल्याला MSBT ने आपल्याला एक सिलेबस प्रोव्हाइड केला आहे जो तुम्ही समोर पाहत आहात. आता या सिलेबसमध्ये आपल्याला सेकंड सेम मध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे व इथं प्रोग्राम कोड्स दिलेले आहेत. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्रोग्राम कोड्स आहेत. त्याच्यातील इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड हे सर्व प्रोग्राम कोड्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. जसं की तुम्हाला रिलिव्हंट टू डायोड इन इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे खूप महत्त्वाची गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसंच यूज ऑफ BJT इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, त्याचबरोबर CO3 मध्ये तुम्हाला BJT आणि एम्प्लिफायर स्विचेस याविषयीची माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. CO04 मध्ये तुम्हाला FPT किंवा मॉस्फेट या इलेक्ट्रॉनिक सर्किट विषयीची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसेच CO05 मध्ये मेंटेन द DC रेग्युलेटर पॉवर सप्लाय याविषयीची माहिती तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळणार आहे किंवा तुम्हाला ती शिकायला मिळणार आहे किंवा तुम्ही ते अभ्यासणार आहात. तसंच तुम्हाला या टीचिंग याचा परीक्षेसाठी कशा प्रकारे मार्किंग सिस्टीम असणार आहे. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला टोटल 175 मार्काची परीक्षा तुमची होणार आहे. त्याच्यातील तुम्हाला 70% हे तुमची थिअरी असणार आहे, 30% तुमचे असेसमेंट असेल. तसेच तुम्हाला 50 मार्काचं प्रॅक्टिकली इथं पाहायला मिळणार आहे. आता हा टोटल तुम्हाला पूर्ण हे मार्किंग सिस्टीम इथं दिलेलं आहे किंवा तुम्हाला जे थेअरी किंवा प्रॅक्टिकलसाठी लागणारे वेटेज इथं पाहायला मिळतं. आता आपण पाहणार आहोत की या सिलेबसमध्ये तुम्हाला अजून काय काय शिकायला मिळणार आहे. तसंच तुम्ही पाहू शकता की आता टोटल IKS आवर्स आणि तुम्हाला सेम मध्ये काय आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय आहे तर थेअरी लर्निंग जो आउटकम आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल की तुम्हाला डिस्क्राईब द वर्किंग प्रिन्सिपल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँड ऍप्लिकेशन टू गिव्हन दी टाइप्स ऑफ डायोड्स विषयीची माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्राईब द वर्किंग गिव्हन दी टाइप्स ऑफ रेक्टिफायर याविषयीची माहिती इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच कॅल्क्युलेट द रिपल फॅक्टर PIV अँड इफिशियन्सी ऑफ द गिव्हन टाइप्स ऑफ फिल्टर याविषयीची माहिती सुद्धा तुम्हाला इथं लर्निंग करायला मिळेल किंवा शिकवली जाईल. त्याचबरोबर डिस्क्राईब दी नीड अँड वर्किंग ऑफ रेक्टिफायर्स अँड फिल्टर सर्किट याविषयीची माहिती तुम्हाला इथे शिकवली जाईल. तसंच लर्निंगच्या कंटेंट्समध्ये तुम्हाला काही थिअरी लर्निंग असेल, त्याचबरोबर आउटकम असेल किंवा TLO असेल किंवा COs असेल. आता TLO किंवा COs याचं फुल फॉर्म इथे तुम्हाला वरती पाहायला मिळतील की काय कशाला काय म्हणायचं आहे पूर्णपणे दिले आहे. TL मीन्स ट्युटोरियल लर्निंग दिले, LL मीन्स लॅबोरेटरी लर्निंग दिलेलं आहे, SLH म्हणजे तुम्हाला सेल्फ लर्निंग आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्याचबरोबर सेकंड पेजवरती आपल्याला डिस्क्राईब दी टाइप्स ऑफ दी वर्किंग प्रिन्सिपल गिव्हन द टाइप ऑफ ट्रान्झिस्टर याविषयीची माहिती तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आहे, त्याचं ऑपरेशन पाहायला मिळेल. ट्रान्झिस्टरचे कन्फिग्युरेशन काय आहे, CB, CE, CC या ट्रान्झिस्टरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्याचबरोबर थर्ड पॉईंट आहे तो BJT एम्प्लिफायर म्हणजे काय. आता एम्प्लिफायरचे क्लासिफिकेशन्स कसे असतात, BJT एम्प्लिफायर कसे असतात किंवा त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे ते आपण वेगवेगळ्या एम्प्लिफायरचे वेगवेगळ्या स्टेजवरती कॅल्क्युलेशन्स कशी करू शकतो, बँडविड्थ कशी आहे, गेन कसा आहे, गेन कसा कॅल्क्युलेट केलं जातं हे तर आपल्याला शिकायला मिळेल. त्यानंतर आपल्याला फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर याविषयीची सुद्धा माहिती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मध्ये तुम्हाला पाचवा जो टॉपिक आहे तो तुम्हाला शिकायला मिळेल की रेग्युलेटर पॉवर सप्लाय. आता रेग्युलेटर पॉवर सप्लाय ची तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन मिळेल. थेअरी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे लर्निंग मध्ये शिकवली जाईल. हा पूर्ण जो सेक्शन आहे 5 पॉईंट पर्यंत हा पूर्णपणे हा थेअरी सेक्शन आहे. त्याचबरोबर तुम्हाला लॅबोरेटरी लर्निंग मध्ये खूप महत्वाचं आहे. याच्यासाठी तुम्हाला काही तास आहेत, तर टोटल तास तुम्हाला इथं 60 आवर्सचं तुमचं प्रॅक्टिकल सेशन्स असणार आहे व हे पूर्ण तुम्हाला इथं शिकवलं जाईल किंवा तुम्ही सर्व मुलांनी ते अभ्यासलं पाहिजे, खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन लॅबोरेटरीमध्ये जाऊन तुम्ही टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ PN जंक्शन डायोड्स. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा PN जंक्शन डायोड घेऊ शकता. तो डायोड कशा प्रकारे टेस्ट करायचा आहे याच्याविषयीची माहिती तुम्हाला इथे शिकवली जाईल की त्याच्याबरोबर तुम्ही PN जंक्शन डायोडचे 7 कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते कसे डिटरमाइन करू शकता किंवा कशा प्रकारे तो डायोड कट ऑफ व्होल्टेज होतो किंवा त्याचे कॅल्क्युलेशन कसे आहेत हे इथं तुम्हाला
पाहायला मिळेल. त्यानंतर झिनर डायोडचा परफॉर्मन्स ऑफ झिनर डायोड. आता झिनर डायोड नक्की कसा वर्किंग होतो किंवा तो व्होल्टेज स्टेबल कसं करतो हे सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तुम्ही ऍक्च्युअल कंडिशनमध्ये झिनर डायोड सुद्धा तुम्ही टेस्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हे सर्व का महत्वाचं आहे लॅबोरेटरी ट्रेनिंग, ज्यावेळी तुम्ही जॉबला जाल त्यावेळी तुम्हाला हे सर्व टेस्टिंग करायला सुद्धा सांगू शकतील किंवा तुमच्या ह्या डेली प्रॅक्टिसमध्ये हे यूज येणारी गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्हाला चेक द परफॉर्मन्स ऑफ फोटो डायोड वेअरिंग द लाईट इंटेन्सिटी ॲज वेल ॲज द डिस्टन्स ऑफ द लाईट सोर्स, हे सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण कन्स्ट्रक्ट द स्टेट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर, तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर हे सुद्धा इथं तुम्हाला बनवावे लागतील किंवा त्याचं टेस्टिंग करावं लागेल किंवा तुम्हाला ते स्वतः असेंबल सुद्धा करावं लागेल. हे तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये सर्व डिप्लोमाच्या ज्या कॉलेजेस आहेत तिथं ज्या लॅबोरेटरीज असतात तिथे तुम्हाला हे सर्व गोष्टी मिळून जातील किंवा तुम्ही तुमच्या तिथील शिक्षकांना विचारू शकता की आम्हाला हे शिकायचं आहे किंवा आम्हाला हे माहिती करून घ्यायचं आहे, याच्याबद्दल तुम्हाला ते माहिती देतील. त्याचबरोबर तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायर, त्याच्याबरोबर एलसी फिल्टर्स, पाय फिल्टर्स कसे काम करतात किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन काय, त्यांना इनपुट काय दिल्यानंतर आउटपुट काय मिळेल, त्याच्या वेव्हफॉर्म्स कशा येतील हे आपल्याला CRO वरती सुद्धा पाहायला मिळणार आहेत. त्याचनंतर आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर, सेम जसं की हाफ वेव्ह, फुल वेव्ह आणि ब्रिज रेक्टिफायर याप्रमाणे हे सर्व आपल्या रेक्टिफायर सेक्शनमध्ये आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपल्याला काही फिल्टर्स, एलसी फिल्टर्स, पाय फिल्टर याविषयीची सुद्धा माहिती आपल्याला इथे मिळेल. त्यानंतर तुम्हाला स्वतःला सुद्धा काही रेक्टिफायर्स बनवू शकता किंवा काहीही तुम्ही करू शकता. काही या गोष्टी स्टार ज्या केल्या त्या ऑप्शनल आहेत, ते करणं गरजेचंच आहे असं नाही, पण ते तुम्ही स्वतः जर अनुभवलं किंवा तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन जर केलं तर खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला बिल्ड द टेस्ट ऑफ द परफॉर्मन्स पॅरामीटर ऑफ 7 सेगमेंट LED डिस्प्ले. आता 7 सेगमेंट LED डिस्प्ले कशा प्रकारे काम करतो हे सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्याचबरोबर ट्रान्झिस्टरचे डेटा शीट्स कशा पाहायच्या, ट्रान्झिस्टरचे पॅरामीटर्स कसे चेक करायचे इथं तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला डेटाशीट पाहू शकता, तुम्ही एखादा ट्रान्झिस्टर बघू शकता किंवा त्याच्यातील सर्व डेटा तुम्ही अनालाइज करू शकता की कशा प्रकारे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता किंवा एखादा ट्रान्झिस्टर कसा आयडेंटिफाय करायचा किंवा त्याचे टर्मिनल्स कसे आयडेंटिफाय करायचे, इमिटर, कलेक्टर, बेस कसे आहेत हे तुम्ही इथं पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला बिल्ड द टेस्ट परफॉर्मन्स ऑफ BGT वर्किंग ऑन CB मोड हे सुद्धा तुम्ही तिथं परफॉर्म करू शकता. हे सर्व तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये पाहायला मिळेल किंवा शिकायला मिळेल. त्यासाठी तुम्ही सर्व मुलांनी काय करणं गरजेचं आहे की इनिशिएटिव्ह घेणं खूप गरजेचं आहे व स्वतः परफॉर्म करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा टोटल 60 तासांचा हा लॅबोरेटरी प्रोग्राम आहे जो तुम्हाला 6 मंथ्समध्ये शिकवला जातो किंवा तुम्ही शिकायचा आहे. याच गोष्टीवरती तुम्हाला उद्याच्याला ज्यावेळी जॉबला बाहेर पडाल त्यावेळी तुम्हाला ह्या सर्व टेस्टिंग्स येणं गरजेचं आहे किंवा हे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व आहेत. हा जो करिक्युलम आहे हा MSBTच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर इथे तुम्हाला वेगवेगळे रेग्युलेटर पॉवर सप्लाय सुद्धा बिल्ड करता येतील. निगेटिव्ह पॉवर सप्लाय आहेत, पॉझिटिव्ह. 79XX हा निगेटिव्ह पॉवर सप्लाय आहे, 78XX हा पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय आहे. हे सुद्धा तुम्ही स्वतः बनवू शकता ब्रिज रेक्टिफायरचा यूज करून. अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व प्रकारचे टेस्टिंग आणि शिकवलं जाईल व तुम्ही स्वतः ते परफॉर्म करणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारचा तुम्हाला सिलेबस हा MSBTच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळतो. तसंच तुम्ही तुमच्या या लॅबोरेटरीमध्ये कोणकोणती उपकरण लागणार हे सुद्धा इथं तुम्हाला मेन्शन केलेलं आहे की व्हेरिएबल DC पॉवर सोर्स असणं गरजेचं आहे, LB स्पीस, लॅब व्ह्यू असणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सिस्टम, ॲडव्हान्स कॉन्फिगरेशनचे हार्डवेअर रिक्वायरमेंट असणारे सॉफ्टवेअर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे सुद्धा तुम्हाला सर्व कॉलेज प्रोव्हाइड करतं, पण सर्व मुलांनी हे तिथं जाऊन परफॉर्म करणं गरजेचं आहे की ह्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून जे वरील दिलेले हे जे आपले सर्व प्रोजेक्ट्स आहेत किंवा हे जे आपले टेस्टिंग लॅबोरेटरीचे एक्सपेरिमेंट आहेत हे करणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा प्रत्येकाने या सिलेबसचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे व त्याच्यानुसार हे प्रत्येक सब्जेक्टचं आणि प्रत्येक सिलेबस इथे ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल आणि प्रत्येक प्रोग्राम कोडचा मिळून जाईल. म्हणजे प्रत्येक डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक्स असू द्या, कॉम्प्युटर असू द्या किंवा एनी डिप्लोमा असू द्या, इथे तुम्हाला सर्व करिक्युलम मिळून जाईल. किती तासाचा आहे, तिथे वेटेज किती आहे, मार्क्स किती आहेत, हे सर्व त्याच्यामध्ये असेल. तर प्रत्येकाने ही गोष्ट फॉलो करावी जेणेकरून तुम्हाला ह्या डिप्लोमा एज्युकेशनमध्ये खूप
सोप्या जातील. ही माहिती तुम्हाला आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.